नमस्कार मंडळी. चला आज फिलिप फिशर यांच्या गुंतवणुकीच्या अनोख्या जगात एक फेरफटका मारूया. खरं तर याला आपण गुंतवणुकीच्या यशाचा एक ब्लूप्रिंटच म्हणू शकतो. तर सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नानं. शेअर बाजारात असाधारण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न्स कसे मिळवायचे? हा प्रश्न बहुतेक गुंतवणूकदारांना पडतो नाही का? बरं, फिलिप फिशर यांच्याकडे याचं एक जबरदस्त उत्तर आहे. आणि त्यांचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल. ते खूप सोपं आहे. ते म्हणतात, एक उत्तम कंपनी योग्य किमतीत खरेदी करा आणि ती दीर्घकाळासाठी होल्ड करा. सोपं वाटतंय ना? पण यातला खरा खेळ आहे ही उत्तम कंपनी ओळखण्याचा. आणि ती कशी ओळखायची? चला तर मग फिशर यांच्या या असामान्य म्हणजे अनकॉमन फिलॉसॉफीचा पाया समजून घेऊ. याचमुळे त्यांची गुंतवणुकीची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आणि खास ठरते. तर त्यांच्या विचारांचा मूळ गाभा काय आहे? तो असा की काही मोजक्या निवडक उत्तम कंपन्याच आपल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या दीर्घकालीन नफ्याचा मोठा हिस्सा बनवतात. म्हणजे 100 सामान्य शेअर्समध्ये थोडा थोडा फायदा मिळवण्यापेक्षा एकाच जबरदस्त शेअरमध्ये अनेक वर्ष टिकून राहणं हे कितीतरी पटीनं फायदेशीर ठरू शकतं. ठीक आहे, मग प्रश्न उरतो की या उत्तम कंपन्या शोधायच्या कशा? त्यासाठी फिशर आपल्याला एक इन्व्हेस्टिगेटर्स टूलकिट देतात. चला पाहूया त्यात काय काय आहे. या टूलकिटमधलं सर्वात महत्त्वाचं साधन आहे स्कुटलबट. हा शब्द थोडा विचित्र वाटेल, पण याचा अर्थ खूप खोल आहे. याचा सरळ अर्थ आहे कंपनीची खरी स्टोरी जाणून घेण्यासाठी फक्त आकड्यांवर अवलंबून न राहता थेट जमिनीवर उतरून चौकशी करणे. म्हणजे कंपनीचे ग्राहक, स्पर्धक, कर्मचारी, सप्लायर्स या सगळ्यांशी बोलून आतली बातमी काढणे. फिशर यांच्यासाठी कंपनीच्या मॅनेजमेंटची गुणवत्ता म्हणजे सर्वस्व आहे. सगळा खेळ चांगल्या नेतृत्वाचा आहे. कारण एक उत्तम लीडरशिपच कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवते, मोठ्यात मोठ्या अडचणीतून बाहेर काढते आणि भविष्यातल्या नवनवीन संधी शोधून काढते. ओके, तर संशोधन कसं करायचं हे कळलं. पण संशोधन करताना नक्की काय शोधायचं? एका उत्तम व्यवसायाची ओळख चिन्ह म्हणजे हॉलमार्क्स काय असतात? चला ते पाहूया. तर एका ग्रेट बिझनेसमध्ये काही गोष्टी असायलाच हव्यात. जसं की लॉंग टर्म ग्रोथची जबरदस्त क्षमता, सतत काहीतरी नवीन शोधण्याची आणि R&Dवर खर्च करण्याची तयारी, एक मजबूत सेल्स आणि मार्केटिंग टीम, आणि हेल्दी म्हणजे चांगले आणि टिकणारे प्रॉफिट मार्जिन्स. आणि हो, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक असा टिकाऊ स्पर्धात्मक फायदा ज्याला मोट असं म्हणतात. आता हा मोट म्हणजे नक्की काय? विचार करा, जुन्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती खोल खंदक असायचा. हा खंदकच शत्रूंना आत येण्यापासून रोखायचा. कंपनीचा मोट अगदी तसाच असतो. तो एक असा अनोखा फायदा आहे, मग तो ब्रँडवरील विश्वास असो, एखादं खास तंत्रज्ञान असो ज्याची कॉपी करणं स्पर्धकांसाठी जवळजवळ अशक्य असतं. हा मोठच कंपनीच्या संपत्तीचं रक्षण करतो. बरं, आतापर्यंत आपण कंपनीमध्ये काय पाहायचं हे समजून घेतलं, पण तेवढं पुरेसं नाही. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी स्वतःच्या वागणुकीत, आपल्या माइंडसेटमध्येही काही बदल करावे लागतात. चला आता त्याबद्दल बोलूया. इथे 2 प्रकारच्या मानसिकता दिसतात. एक आहे मालकाची मानसिकता आणि दुसरी आहे जुगारी मानसिकता. मालक काय विचार करतो? हा व्यवसाय कसा आहे, याचं भविष्य काय आहे. तर जुगारी काय विचार करतो? आज भाव वर जाईल का? फिशर म्हणतात की जर यशस्वी व्हायचं असेल तर जुगारी नाही तर व्यवसायाच्या मालकासारखा विचार करायला हवा. आणि याच मालकाच्या मानसिकतेचा एक भाग म्हणजे एका मोठ्या धोक्यापासून सावध राहणं. तो धोका म्हणजे व्हॅल्यू ट्रॅप. म्हणजे काय? तर अनेकदा एखादा शेअर खूप कमी किमतीला मिळतोय म्हणून तो चांगला वाटू शकतो. पण थांबा, कमी किंमत ही नेहमीच चांगली संधी नसते. अनेकदा ती एका कमकुवत किंवा संपत चाललेल्या व्यवसायाची धोक्याची घंटा असू शकते. ठीक आहे, मग खरेदी तर केली, पण शेअर विकायचा कधी? हा तर त्याहूनही मोठा प्रश्न आहे. यावर फिशर अगदी स्पष्ट आहेत. ते फक्त 3 शिस्तबद्ध कारणं सांगतात. पहिलं, जेव्हा व्यवसायाची मूळ गुणवत्ताच घसरते. दुसरं, जेव्हा हे सिद्ध होतं की मॅनेजमेंटमध्ये सचोटी म्हणजे इंटेग्रिटी नाहीये. आणि तिसरं, जेव्हा कंपनीच्या दीर्घकालीन वाढीची जी मूळ स्टोरी होती तीच संपते. फिशर यांचा आणखी एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो म्हणजे फोकस्ड पोर्टफोलिओ. म्हणजे काय? तर 50 कंपन्यांबद्दल थोडं थोडं माहीत असण्यापेक्षा 5 किंवा 10 कंपन्यांबद्दल सगळं काही माहीत असणं हे खूप जास्त फायद्याचं आहे. ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना आतून बाहेरून ओळखणं हाच खरा स्पर्धात्मक फायदा आहे. आणि या सगळ्याच्या वर आहे एक महाशक्ती, आणि ती म्हणजे संयम, पेशन्स. लक्षात ठेवा, शेअर बाजारात सर्वात मोठा परतावा हा उत्तम कंपन्यांना अनेक वर्ष, अगदी दशकं होल्ड करूनच मिळतो. ह्याच काळात कंपाऊंडिंगची जादू चालते.
त्यामुळे संयम म्हणजे फक्त शांत बसून वाट पाहणं नव्हे, तर तो बाजारातला एक ॲक्टिव्ह, एक सक्रिय फायदा आहे. चला तर मग आपण जे काही पाहिलं त्याचा सारांश 3 मुख्य स्तंभांमध्ये म्हणजे 3 पिलर्समध्ये मांडूया. म्हणजे ही सगळी फिलॉसॉफी लक्षात ठेवायला सोपी जाईल. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ, अशा उच्च गुणवत्तेच्या कंपन्या ओळखा ज्यांचं मॅनेजमेंट मजबूत आहे आणि ज्यांच्या समोर वाढीसाठी प्रचंड मोठी संधी आहे. थोडक्यात क्वालिटी, क्वालिटी आणि क्वालिटी यालाच सर्वाधिक महत्त्व द्या. दुसरा स्तंभ आहे सखोल संशोधनाचा. फक्त फायनान्शियल स्टेटमेंट वाचून थांबू नका, त्याच्याही पुढे जा. आठवतंय स्किटलबट? या पद्धतीचा वापर करून व्यवसायाला आतून अगदी मुळापासून समजून घ्या. आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा स्तंभ, संयम, पेशन्स. आपल्या विनर कंपन्यांना दीर्घकाळासाठी होल्ड करा आणि विकायची घाई करू नका. फक्त आणि फक्त तेव्हाच विका जेव्हा त्या व्यवसायाची मूळ कहाणीच नकारात्मक दिशेने बदलते. ही शिस्तच असाधारण परतावा मिळवून देऊ शकते. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, आजूबाजूला असा कोणता व्यवसाय दिसतोय ज्याची मालकी आज घेतली तर पुढच्या 10 वर्षांनंतरही तो एक ग्रेट, एक उत्तम व्यवसाय म्हणून टिकून राहील? हा एकच प्रश्न आपल्याला फिशर यांच्यासारखा दीर्घकालीन विचार करायला